नमस्कार. श्री सार्थ दासबोध, दशक 6वा, समास 9वा, सारशोधन. 7व्या समासामध्ये श्री समर्थांनी उपासनेचे महत्व सांगताना स्वतःच्या रामोपासनेचे थोडक्यात पण अति सारमय वर्णन केले आहे. या समासात स्वतःच्या आत्मानुभवाचे तसेच थोडक्यात पण अति रहस्यपूर्ण वर्णन करीत आहेत. श्री समर्थ असे निसंशयपणे सांगतात की संसार न सोडता व प्रपंचाचा व्याप न टाकता माणूस केवळ सूक्ष्म विचाराने आत्मज्ञान अनुभवू शकतो. त्यांनी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. याच जन्मामध्ये मनाने संसारामधून अलग होऊन स्वस्वरूपाकार होऊन जाता येते. इतकेच नव्हे तर देहीच विदेही दशा भोगता येते. निर्गुण देवाशी अनन्यपणे राहता येते. परंतु सर्वात कमाल म्हणजे सर्व काही करून पुन्हा आपले अकर्तेपण जसेच्या तसे शाबूत ठेवता येते. श्री समर्थांच्या स्वानुभवाचे हे सूत्रमय वर्णन साधकांना दीपगृहाप्रमाणे जन्मभर मार्गदर्शक होईल. सामान्य माणसाला हे जरा विलक्षण वाटते. म्हणून श्री समर्थ अखेर सांगतात की जो कोणी हे खोटे म्हणेल त्याला माझ्या उपासनेची शपथ आहे. असो, आपल्या या विश्वामध्ये सगुण व निर्गुण, दृश्य व अदृश्य, स्थूल व सूक्ष्म, विशेष व सामान्य, माया व ब्रह्म, असार व सार एकत्र बसतात. जीवनात प्रत्येक ठिकाणी असार सांडून सार घ्यावे लागते. असार वरवरचे कवच करते तर सार अंतरंगातील रहस्य असते. असार आणि सार या दोहोंचे लक्षण निश्चित करणे हेच माणसाच्या बुद्धीचे खरे काम आहे. यासच सारासार विचार म्हणतात. हा विचार केल्यावर साराच्या नादी लागून असाराच्या तावडीतून सुटण्याच्या धडपडीला परमार्थ साधना म्हणतात. परमात्मा दृश्या वेगळा खरा, पण दृश्याला तो अंतर्यामी रूपाने व्यापून राहतो. संतांच्या संगतीमध्ये राहून तो गुप्त परमात्मा शोधून काढण्यास शिकावे. आत्मस्वरूप किंवा त्याचे ज्ञान करून देणारा परमात्मा गुप्त असतो, अदृश्य असतो. हे खरे जाणते असतात. ते आत्मरूपी धन, गुप्तधन शोधून काढतात. एका श्रीमंत माणसाने खूप द्रव्य गुप्तपणे ठेवले आहे. त्याच्या नोकरांना ते माहीत नसते. घरात बाहेर दिसणारी संपत्ती तेवढी त्यांना माहीत असते. त्या धनिकाने पुष्कळ द्रव्य लपवून ठेवलेले असते. त्या मानाने थोड्याच वस्तू उघड दिसतात. त्याचप्रमाणे दृश्याच्या आतमध्ये जो खरा मी आहे त्याचा शोध शहाणे लोक घेतात. दृश्य साठवणे हा स्वार्थ खोटा, तर अदृश्य मी पाहणे हा स्वार्थ खरा समजावा. हे मायामय दृश्य जगत सगळेच लोक पाहत असतात. पण ज्यांना सारासार विचार माहीत असतो त्यांना दृश्याच्या अभ्यंतरीचे आत्मस्वरूप समजते. एका माणसाने एक मोठा लांबरुंद खड्डा तयार केला व त्यात पाणी सोडले. सामान्य लोक म्हणतात की पाण्याने तळे भरले आहे, परंतु तळ्याच्या बुडाशी द्रव्य ठेवले आहे. ही गुप्त गोष्ट फक्त चतुर व जाणत्या पुरुषालाच कळते. त्याचप्रमाणे ज्या पुरुषांपाशी ज्ञानाचे सामर्थ्य असते त्यांनाच परमार्थ बरोबर ओळखता येतो. हे सामर्थ्य ज्याच्यापाशी नसते त्यांना दृश्य पदार्थ गोळा करण्यातच आपला स्वार्थ साधतो असे वाटते. जगात सार व असार दोन्ही आहेत. भाग्यवान पुरुष सार सेवन करतात तर भाग्यवान पुरुष असार सेवन करतात. ओझेवाले ओझीवाण्यात जन्म घालवतात तर श्रेष्ठ पुरुष मौल्यवान रत्नांचा उपभोग घेतात. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा जो पूर्व इतिहास असतो त्याचप्रमाणे ज्याचे त्याला चांगले वाटते. कोणी लाकडे गोळा करून मोळ्या विकतो तर कोणी गोऱ्या वेचून पोट भरतो. पण राजवैभव भोगणारे राज्य असे नसतात. ज्यांच्यापाशी सारासार विचार असतो ते पुरुष राजाप्रमाणे स्वानंद सिंहासनावर चढून बसतात. ज्यांच्यापाशी असा विचार असतो ते पुरुष जवळचे दृश्याचे ओझे वाहतच मरून जातात. आत्मज्ञान संपन्न पुरुष जणू काय उत्तमोत्तम अन्न सेवन करतात, तर अज्ञान संपन्न पुरुष जणू काय विष्ठा चिवडतात. इतकेच नव्हे तर आपण जे करतो त्याचा अभिमान धरतात. जे खरे ज्ञानी असतात ते विश्वाचा गुप्त अर्थ स्वाधीन करून घेतात. असार लोकांना दिसते, सार नेहमीच गुप्त असते. पोटभरू लोक मतांतरे धुंडीत फिरतात. जे खरोखर श्रेष्ठ आहेत त्यांनी फक्त सार सेवन करावे. आळशी व ऐतखाऊ लोकांनी असार सेवन करावे. सार असार सेवनाचा विवेक शहाणे जाणतात. परीस व चिंतामणी असली मौल्यवान रत्ने गुप्त असतात व तर खडे व काचेचे मणी कुठेही उघडे पडलेले असतात. सोन्याच्या व रत्नांच्या खाणी गुप्त असतात तर दगड माती रस्त्यावर पडलेले आढळतात. उजव्या बाजूला तोंड असलेला शंख किंवा उजव्या बाजूने वाढणारा वेल किंवा दिव्य वनस्पती गुप्त असतात. तर एरंड, धोत्रा व शिंपल्या ही हवी तेवढी कुठेही सापडतात. शेराची झाडे खूप खूप आढळतात पण कल्पतरू मात्र कुठेच दिसत नाही. ओरी बाभळीची झाडे हवी तेवढी आढळतात पण चंदनाचे झाड शोधायला गेले तर ते सापडत नाही. जगात गायीची खिल्लारी पुष्कळच आहेत पण कामधेनू मात्र इंद्रापाशीच असते. एकटा राजा खरे थोर भाग्य भोगतो, बाकीच्यांना त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे अल्पस्वल्प भाग्य वाट्यास येते. जगात कितीतरी प्रकारचे व्यापार करणारे लोक आहेत. ते सगळेच स्वतःला सधन किंवा धनिक म्हणवतात.
परंतु कुबेराच्या श्रीमंतीचे प्रमाण कोणालाच कधी येत नाही. तसा जो खरा ज्ञानी आहे, योगेश्वर आहे, तो दृश्यामध्ये गुप्त असलेले परमात्मरूपी धन मिळवून त्याचा मालक बनतो. बाकीचे केवळ पोटाचे दास असणारे पोटभरू लोक मतांतरे शोधित बसतात. सारांश, सार असते ते दिसत नाही, फक्त असार असते ते मात्र लोकांना दिसते. असारापासून सार कसे निवडावे, वेगळे करावे, ही कला संतांना ठाऊक असते. इतर सामान्य माणसांना हे सांगून उपयोग नाही. त्यांना खरे खोटे यांची निवड करण्याची कला नसते. म्हणून साधू संतांच्या खुणा फक्त साधू संतच जाणतात. सर्व दृश्यांच्या अंतर्यामी असलेला गुप्त परमात्मा सत्संगतीमध्ये राहून शोधावा. त्यासाठी प्रपंचामध्ये काही बदल करायला नको असतो. सारासार विचार मात्र पाहिजे. गुप्त ठेवलेले धन दिसत नाही. डोळ्यांमध्ये अंजन घातले तर ते दिसते. त्याचप्रमाणे दृश्यामध्ये गुप्त असलेला परमात्मा चर्मदृष्टीला दिसत नाही. त्यासाठी ज्ञानदृष्टी लागते. ती संतांपाशी असते. म्हणून त्यांच्या संगतीमध्ये राहून परमात्मा शोधावा. जो राजाच्या संगतीत राहतो त्यास आपोआप वैभव भोगायला मिळते. त्याचप्रमाणे जो संतांच्या संगतीत राहतो त्यास आपोआप परमात्मा वस्तू प्राप्त होते. ज्याला परमात्मा वस्तूची तळमळ लागते त्याला ती प्राप्त होते. ज्याचे जीवन अव्यवस्थित आहे त्याच्या जीवनात सगळाच गोंधळ असतो. थोर पुरुषांचा सहवास केला तर तो थोर विचार प्राप्त होतात. किंवा थोर व श्रेष्ठ वस्तू म्हणजेच परमात्मा वस्तू पाहू गेल्यास थोर व श्रेष्ठ विचार लाभतात. म्हणून हे सगळेच्या सगळे दृश्य विनाशी आहे. अच्युत व अनंत परमात्मा या दृश्याहून वेगळाच आहे. तो परमात्मा दृश्याहून वेगळा असला तरी दृश्याच्या अंतरी वास करतो. सगळ्या चराचरात भरून राहिल्याने तो सर्वांचा आत्मा आहे. सूक्ष्म विचार केल्याने परमात्मा सर्वांतर्यामी आहे असा निश्चय हृदयात बांधतो. संसार सोडावा लागत नाही. प्रपंचाच्या खटपटी टाकाव्या लागत नाही. विचारांच्या सामर्थ्याने संसारातच राहूनच आत्मज्ञान होते. जन्माचे सार्थक होते. माझा स्वतःचा अनुभव हा असा आहे, तो मी तुम्हाला सांगतो. विवेकाच्या मार्गाने जाऊन तुम्हीही तो अनुभव घ्यावा. असा अनुभव जो घेईल तोच खरा शहाणा होईल. जो अनुभव घेत नाही तो शहाणा नव्हे. उधारी आणि रोकडा पैसा किंवा मानसपूजेतील देवदर्शन आणि प्रत्यक्ष देवदर्शन यामध्ये ज्याप्रमाणे फार मोठा फरक आहे, त्याचप्रमाणे नुसती कल्पना आणि साक्षात अनुभव यामध्ये फार मोठा फरक आहे. पुढे येणाऱ्या अनेक जन्मांपैकी एखाद्या जन्मामध्ये केव्हा तरी भगवंताचे दर्शन होणार आहे. हा सगळा उधारीचा व्यवहार समजावा. सारासार शोधण्याची विद्या तशी नाही. त्या विद्येच्या या जन्मात आत्मज्ञान प्राप्त होते. सारासार विवेकाने पाहता पाहता आत्मज्ञान लाभते. जीव संसाराच्या बंधनातून सुटतो. तो जन्ममरणाच्या चक्रातून सुटतो व अगदी निसंशय बनतो. याच जन्मात आणि याच जमान्यात मनाने संसारामधून बाजूला सरावे. स्वस्वरूपाशी एकाकार होऊन निश्चल व्हावे आणि मोक्ष प्राप्त करून घ्यावा. मी जे आता सांगितले त्याबद्दल जो कोणी संशय काढील तो सिद्ध जरी असला तरी सिद्धपणापासून भ्रष्ट पावेल. जो कोणी हे खोटे आहे असे म्हणेल त्याला माझ्या उपासनेची शपथ आहे. माझे बोलणे अगदी बरोबर आहे. ते असे की सारासार विवेकाने लवकर मुक्त होता येते आणि लोकांमध्ये राहून त्यांच्यात नसल्याप्रमाणे वृत्ती ठेवता येते. खरा देव म्हणजे परमात्मा स्वरूप निर्गुण आहे. त्या स्वरूपाशी तदाकार होणे जरूर आहे. हा अर्थ बरोबर व संपूर्ण समजून आपण निर्गुण झालो की संपूर्ण समाधान प्राप्त होते. देहात राहून देह नसल्यासारखी वृत्ती ठेवणे आणि पुष्कळ कर्म करून अकर्तेपणामुळे ते मुळीच न केल्यासारखी अवस्था सांभाळणे ही जीवनमुक्ताची लक्षणे आहेत. जीवनमुक्ताची लक्षणे जीवनमुक्तच ओळखू शकतो. एरवी हे खरे वाटत नाही. अनुभवाच्या अभावी केवळ कल्पना केल्याने त्या अवस्थेबद्दल संदेह वाटतो. परंतु सद्गुरूंच्या मुखाने श्रवण केले तर सारे संशय समूळ नाहीसे होतात. समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.